नमस्कार. आपण पाहताय न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा एक पवित्र महिना, पवित्र सण आणि तो आज भारतभर, संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला आणि संपूर्ण मुस्लिम बांधवांना, हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या. आणि खरं तर देशभर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळालं. तसंच इंदापूरमध्ये सुद्धा आज मुस्लिम बांधव, असंख्य मुस्लिम बांधव जमले होते आणि त्यांना हिंदू बांधवांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण भैया माने यांनी मुस्लिम बांधवाच्या घरोघरी जाऊन त्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी दिलेले गोडधोड पदार्थ त्यांनी प्रसाद म्हणून, अगदी पवित्र म्हणून सेवन केलं. आणि आपण पाहताय की त्यांच्या कुटुंबात अगदी सहभागी होऊन त्यांनी त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. घरातल्या प्रत्येक लहान मुलांना, अगदी महिला भगिनींना आणि सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि शुभेच्छा देत असताना प्रवीण भैया माने, जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम खात्याचे माजी सभापती होते, सोनाई परिवाराचे सर्व ज्यांनी इंदापूर तालुक्यातल्या अनेक तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं एक मोठं काम केलं, असे प्रवीण भैया माने यांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना ज्या शुभेच्छा दिल्या. पाहूया आपण ते काय म्हणतात. आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या आमच्या माने परिवाराकडून, समस्त भारतीय जनता पार्टीकडून ईदच्या आपल्याला खूप अशा शुभेच्छा. खरं तर रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. रोजा हा आत्मशुद्धी, संयम आणि भक्तीचं प्रतीक असतं आणि या महिन्यामध्ये आपण पाहतो, प्रार्थना करत असताना अनेक दान धर्म, चांगल्या कर्मांना या महिन्यामध्ये विशेष महत्त्व या ठिकाणी बांधवांनो असतं. वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा या महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना संदेश या ठिकाणी आपण एकमेकाला देत असतो. रमजान आपल्याला बंधुता, प्रेम आणि आपुलकी या ठिकाणी शिकवत असतो. गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची प्रेरणा सुद्धा आपल्याला याच महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळत असते. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात सर्वजण आपण एकत्रपणे सगळे सण या ठिकाणी साजरा करत असतो. या महिन्यात देखील संपूर्ण विश्वामध्ये रमजान खूप आनंदानं आणि खूप स्नेहानं आपण सगळेजण या ठिकाणी साजरा करत आहोत. मी आपल्या सगळ्यांना आमच्या सर्व माने परिवाराकडून या रमजान ईदच्या आपल्या सगळ्या भाईंना मी ईद मुबारक देतो. धन्यवाद. तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर यांनी सुद्धा घरी जाऊन शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा देताना त्यांचं एक चांगलं मत व्यक्त केलं. आणि हिंदू मुस्लिमांनी या देशामध्ये कसं राहावं, अगदी अमेरिका आणि इराण, इस्रायल यांचं जोरदार युद्ध चालू आहे. सर्व जगाला वाटतंय तिसरं महायुद्ध होतंय की काय. आणि अशा परिस्थितीत काही युद्धाच्या संदर्भात सुद्धा प्रदीपदादा गारटकर यांनी चर्चा केली आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. पाहूया दादा काय म्हणतायत. साजरा करतोय. तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वच स्तरातील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. हा रमजानचा पवित्र महिना आपण सर्वजण जे काही कडक उपवास, त्यामुळे शारीरिक, मानसिक अशा पद्धतीचे एक शरीरावरती कंट्रोल घेऊन आपण ज्या पद्धतीने साजरा करतो, त्यातून आपली आत्मशुद्धी होते, शरीराची शुद्धी होते आणि त्याचबरोबर मनाची देखील शुद्धी होते. आणि अशा पद्धतीने जेव्हा व्यक्तिगत मनुष्य जीवन जगायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या हातून चांगलं कार्य घडतं, सत्कर्म घडतं. म्हणून या असलेल्या पवित्र महिन्याचं महत्व आहे. एकाच प्रार्थनेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे ईश्वरा, हे अल्लाह, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखात, आनंदात
ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. अशा पद्धतीची प्रार्थना आपण कायमच करत असतो. सर्व धर्मामध्ये या प्रार्थनेचं महत्व आहे. सगळ्या धर्माच्या सगळ्या पद्धतीच्या उपासना पद्धतीच्या तळाशी हीच प्रार्थना आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं जीवन आपल्या सगळ्यांना लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि गारटकर परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांना या पवित्र अशा रमजान ईदच्या महत्वपूर्ण शुभेच्छा व्यक्त करतो.